हॅलो गाईज, तर कसे आहात सगळे आणि स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहेत गणपती मंदिरात। तर पुण्यातलं हे फेमस मंदिर माहितीच असेल तुम्हालाही, दगडूशेठ गणपती मंदिर। तर तिकडेच चाललेलो आहेत आपण, गाडीपाशी आलेलो आहेत आणि पूर्ण रेडी होऊन आता निघणार आहेत। माझ्यापासून जे आहे गणपती मंदिर इथनं कमीत कमी 15 किलोमीटर असेल। तर मी मित्रांसोबतच जाणार होतो, तर गाडी चालू केलेली आहे आपण आता आणि इथून एकदा निघतो मी, म्हणजे त्यांच्यापाशी पोहोचलो। म्हणजे आता सकाळी वाजलेले आहेत 6:30 वाजले आहेत आता। तर इथनं निघाल्यानंतर मला आणखी एका जागेवर थांबायचं आहे आणि तिथं मित्रांसोबत तिथनं पुढे जायचं आहे। तर डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यानंतरच दाखवतो। तर मित्रांनो, खूप साऱ्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो मंदिरापाशी आणि मंदिरापाशी येऊन बघितलं तर काय खूपच गर्दी। आणि गर्दीचं कारण म्हणजे रविवार आणि चतुर्थी दोन्ही एकसोबत आल्यामुळे इतकी गर्दी होती ना। ती मध्ये लाईन जे आहे ना दर्शनासाठी, ते 1 ते 1.5 किलोमीटर लांबनं लाईन होती। त्याच्यामुळे आम्ही बाहेरनंच दर्शन घ्यायचं ठरवलं आणि बाहेर पण इतकी गर्दी होती ना की बघायचं काम नाही। आम्ही इथं साईडनं एकदा बघत होतो, पण तरी पण आम्हाला मूर्ती काही दिसत नव्हते। त्याच्यामुळे आम्ही कशी तशी बघितले आणि दर्शन घेऊन बाहेर निघण्याचा प्रयत्न केला। आम्ही आमच्या गाड्या जे आहेत ना ते अर्धा किलोमीटर लांब लावलं होतं, त्याच्यामुळे तिथपर्यंत आम्हाला चालत जायचं होतं। हा रस्ता पण ओलांडायचा होता, तर आम्ही काय केलं, तिथनं चालत गेलो आउटसाईडनं आणि त्याच्यानंतर रस्ता ओलांडला। हे बघा, मंदिर जे आहे ना लांबनं पण एकदम मस्त दिसत होतं, म्हणजे लांब जास्त नव्हतं, आम्ही थोडंच लांब गेलेलो आणि हा रस्ता ओलांडून आम्हाला पलीकडे जायचं। तिथं गाड्या लावलेल्या आहेत आम्ही। गाडी लावली होती। हा बघा भागीरथ, आम्ही तिकीटच्या चला तर आपले बूट घालूयात। त्यानंतर जे आहे माझ्या गाडीवर पक्षानं काम केलेलं वरनं, आणि काय करणार आता, पुसला आम्ही निघालो पुढे। आणि हे बघा 8 वाजत आले तरी किती गर्दी आहे। त्यानंतर आम्ही गर्दीतनं वाट काढत हे बघा मंदिरापासून एवढं त्याच रोडनं बघा मित्रांनो, या ठिकाणी आम्ही बिना दर्शन घेता माझा आणि मित्र आम्ही दोघं जण चाललो आहेत रोडवर। या ठिकाणी खूप ट्रॅफिक आहे रोडमध्ये, आम्हाला दर्शन न भेटल्यामुळे आम्ही तसंच निघून जात आहे। माग आहे, आम्ही पुढं आहेत। महादेव पुढे गेलेला आहे, ही लेडीज रॉंग वे येत आहे। वुमेन या ठिकाणी आम्हाला टेम्पो वाढवा लागल्यामुळं महादेव बसच्या मागे राहिलेला आहे। ही बस आहे, महादेव पुढे गेला की गायब झाला, तेव्हा महादेव पुढे आलेला आहे। दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन नाही झालेलं, त्याच्यामुळे जे आहे सारसबाग येथे सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही चाललेलो आहेत आता। तर इथे एकदा मंदिरात दर्शन करून घेऊ। हे बघा काय आहे, हे कारंजे। आता इकडे एक रोड आहे, पण इकडे आपल्याला जायचंच नाही। चला वरती जाऊ एकदा। सकाळी किती वाजता उठवलं आपल्याला त्याने? म्हणलं 5 वाजता उठायचं, पण स्वतः उठलाय 6 वाजता। चला आपण चपला ठेवू इथे। या ठिकाणी बघा रांगोळी किती मस्त काढली, छान। हे मंदिर असं आहे। हे बघा आले की फोटो काढायला लागले। इथं पण लाईनला लागावं लागेल काय? इथं कुठं लाईन, किती लाईन आहे? मोठी नाही आली जास्त लाईन। गणपती इथं काही एवढी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आमचं दर्शन पण एकदम सोप्या पद्धतीने झाले। आणि त्याच्यानंतर जे आहे समोरच आम्ही एका बागेमध्ये गेलो। काढतो ना तुझा व्हिडिओ, फोटोज आहेत
शिवाजी महाराजांचा पण फोटो आहे. बाहेरनं असं काय दिसतंय हे मंदिर एकदम मस्त. चला तर आता मस्त पैकी ऊन पण पडलेलं आहे. काय मासे दाखवतोय? येताना बघितला पण एका साईडला दिसला आपल्याला, पण दोन्ही साईडला. त्यानंतर जे आहे फिरत फिरत आम्ही इथं पाण्यापाशी आलो आणि पाण्यात बघितलं तर काय 2 कासव एका खोडावरती बसलेले होते. मग काय त्यांनाच बघत बसलो थोडे वेळ. आणि त्याच्यानंतर जे आहे तिथं साईडलाच पार्कमध्ये जिम वगैरे करण्याचं नसतं का, तिथं आलेलं. बरं आहे घे तू, तू घे तू याच्यात बघ एकदा. सायकल खेळतोय का? हे बघा सायकल खेळतोय. बस तर खरं एक बस 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 बस. शक्तिमान शक्तिमान एक वर शक्तिमान. जे मी केलं तर तेच बरोबर होतं. हा काय या ठिकाणी सिंह आहे आणि सिंहाला भेट द्यायला आलो आम्ही. फोटोशूट चालू असताना सौरभ एक स्माइल देत आहे. ओके हा असा असा एक काढतो आपण गावाकडे होतोय. ओके एकदम कडक आलेत. बघ फोटो. फोटो काढू 1 मिनिट. 2 मिनिटं सावलीच फोटो काढू. हा सावलीच फोटो काढू. सावलीच फोटो काढू ना आपण स्टेटसला टाकू ना. स्टेटसला टाकू काय विषय नाही. आता चाललेलो आहेत आम्ही घरी. सारसबाग पण फिरून झालं. आजचा प्रोग्राम या ठिकाणी संपलेला आहे. तर चला काढा चावी. चावी कुठे माझ्या गाडीची? असं कसं होऊ शकतंय? आहे चावी आहे तरी काही विषय नाही त्याचा. तर चला मग बघा. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहेत शोरूमला आणि दिवसभर फिरून झालं. आता बघू शकता आता इथं कामावरती आलेलो आहेत आपण. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब पण नक्की करा. तर भेटूया अशाच नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. तर प्लीज लाईक एक करा फक्त. बाय बाय.